नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 11वीच्या पुस्तकातील देअर इज अनदर स्काय या कवितेचं रसग्रहण मराठीतून समजून घेणार आहोत. तर चला पाहूया. देअर इज अनदर स्काय इज अन इन्स्पिरेशनल पोएम विथ अ पॉझिटिव्ह मेसेज ऑफ नेव्हर से डाय. कधीही निराश होऊ नका, धीर सोडू नका, दृढ निश्चयी रहा असा सकारात्मक संदेश देणारी देअर इज अनदर स्काय ही एक प्रेरणादायी कविता आहे. इन धिस पोएम द पोएटेस इज कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू अ लेटर. या कवितेत कवयित्री आपल्या भावाशी संवाद साधते आहे. शी एनकरेजेस हिम, रिक्वेस्टिंग हिम नॉट टू हेजिटेट टू कम बॅक होम. आपल्या घरी निसंकोचपणे परत ये अशी विनंती ती आपल्या भावाला यातून करताना दिसते. एमिली डिकिन्सन लेड अ लोनली लाईफ. मोस्ट ऑफ हर पोएम्स आर मोटिवेशनल अँड फिलॉसॉफिकल. एमिली डिकिन्सन हिने आपलं जीवन एकाकीपणे व्यतीत केलं आहे आणि त्यामुळेच तिच्या अधिकाधिक कविता या सखोल वैचारिक स्वरूपाच्या, प्रेरणादायी आणि तात्विक असतात. She had nurtured a garden in front of her home that reflects in many of her poems as in this one. तिनं तिच्या घरासमोर एक बाग फुलवली होती जी या कवितेप्रमाणेच तिच्या अनेक कवितांमध्ये आपल्याला दिसून येते. The title of the poem There is Another Sky suggests that there can be another alternative in life if you lose at one. या कवितेचे शीर्षक हे आश्वासक आहे. एखादी संधी एकदा हुकली तरी जीवनात दुसरी संधी ही मिळतेच मिळते हे त्यातून सूचित केलं आहे. अनदर स्काय कॅन बी टेकन फॉर अनदर चान्स, अनदर अपॉर्च्युनिटी. अनदर स्काय याचा अर्थ आपण अनदर अपॉर्च्युनिटी म्हणजेच दुसरी संधी असा घ्यायला हवा. डिकिन्सन हॅज रिटन धिस पोएम इन पेट्रार्कन स्टाईल. डिकिन्सन हिने ही कविता पेट्रार्कन सॉनेट या प्रकारात किंवा शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. इट इज अ सॉनेट विथ अन ऑक्टेव अँड अ सेस्टेट. यात एक 8 ओळींचा तर दुसरा 6 ओळींचा अशी 2 कडवी आहेत, ज्याला ऑक्टेव आणि सेस्टेट असं इंग्रजीमध्ये म्हणतात. Whereas the language used in the poem is simple with one archaic word प्रीती at the end of the poem. कवितेची भाषा ही अगदी लाघवी आहे. फक्त एकच जुन्या भाषेतला शब्द तो म्हणजे प्रीती हा कवितेच्या शेवटी आलेला आहे. The poem is full of images such as faded forest, silent fields, unfading flowers and brighter garden. ही कविता प्रतीकांनी भरलेली आहे, जसे फेडेड फ्लावर्स, सायलेंट फील्ड्स, अनफेडिंग फ्लावर्स आणि ब्राइटर गार्डन. यूज ऑफ मेटाफर इन द व्हेरी फर्स्ट लाइन opens a different world for readers, whereas alliteration and inversion add up to the literary beauty as in faded forest and here the bright bee hum. मेटाफर म्हणजे रूपकाचा वापर जो पहिल्याच ओळीत झालेला दिसतो तो वाचकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. त्याचबरोबर अलिट्रेशन आणि इन्व्हर्शन या कवितेच्या साहित्यिक सौंदर्याला वाढवताना दिसतात, जसे फेडेड फॉरेस्ट आणि हिअर द ब्राइट बी हम मध्ये आपल्याला दिसते. The poetess has used a slant rhyme in the poem to let the reader concentrate upon meaning rather than rhyme. शब्दांच्या यमकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा वाचकांनी अर्थाच्या खोलीकडे लक्ष द्यावं म्हणून तिने या कवितेत अर्धयमक किंवा स्लांट राईमचा वापर केलेला आहे. डिस्क्रिप्शन ऑफ अ नेटिव्ह प्लेस और होम वेअर द पोएटेस लिव्ज इज ॲज इफ she is describing heaven where there is unfading sunshine and evergreen forest. जिथं सदाहरित बने आहेत आणि कधीही कमी न होणारा सूर्यप्रकाश आहे अशा स्वर्गीय वातावरणाचा उल्लेख ती करत आहे असा भास आपल्याला होतो जेव्हा ती तिच्या भावाला आपल्या राहत्या घराबद्दल सांगत असते. Along with shortness of the lines, use of imagery is excellent.
छोट्या छोट्या ओळींमधून केलेला दृश्य प्रतिकात्मकतेचा वापर उत्कृष्ट आहे. अ क्लिअर मेसेज ऑफ होप अँड अवेटिंग अपॉर्च्युनिटी इज देअर. या कवितेतून आशा आणि उत्तम संधीची वाट पहा असा स्पष्ट संदेश दिलेला दिसतो. द पोएटेस गिव्स अ मेसेज टू हर ब्रदर और रीडर दॅट he shouldn't feel lonely and there is always another way to move ahead in life. या कवितेतून कवयित्री तिच्या भावाला आणि वाचकाला संदेश देते की स्वतःला एकटं वाटून घेऊ नका आणि जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमीच वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतातच. आय थिंक द पोएम इज नॉट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मला वाटतं ही कविता समजायला फार नाही. There are many layers of meaning as we go on interpreting the poem deeply. अर्थांचे अनेक पदर या कवितेत गुंफलेले आहेत असं ही कविता पुन्हा पुन्हा वाचताना आपल्याला नक्कीच जाणवतं. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, देअर इज अनदर स्काय या कवितेचं रसग्रहण अशा प्रकारे इथे संपतं. धन्यवाद.